महाराष्ट्राला आम्ही पोचतोय म्हणून राज्याला अप्रत्यक्षपणे भिकारी म्हणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंचा मुद्दा आजही उपस्थित झाला। दुबेंवर कारवाई व्हावी यासह त्यानं गुजरातबद्दल केलेल्या दाव्यावरूनही विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केले। पाहूया। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो? की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झाली आहे का की आपल्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे। तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइन्स हमारे पास है, झारखंड के पास है। हा दुबे आहे कुठे? अरे हा कोण आहे की या महाशयाला एकदा महाराष्ट्रात बोलवा। अरे कुत्र्या, झारखंड मध्ये बसून नको बोलू रे। हे अशा वाचाळवीरांसाठी आहे। काय पण बांबू आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करायची मागणी यांनी केली पाहिजे। महाराष्ट्राला बिहार आणि झारखंड पोचतोय असं बेअक्कलपणे बरळणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेवरून सभागृहात पुन्हा पडसाद उमटले। विरोधकांनी महाराष्ट्र भाजपच्या भूमिकेवरच प्रश्न करून तुमचाच खासदार महाराष्ट्राला भिकारी कसं काय म्हणू शकतो यावरून सरकारला सवाल केले। आमच्या पैशावर तुम्ही मराठी लोक जगताय, मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स केंद्राला देतो आणि असं असताना आमच्या पैशावर मराठी माणूस जगतो, हे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार कसे करू शकतात? आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष त्यांच्या विधानाशी सहमत आहे का याचा खुलासा अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, दादांनी जी पुरवणी मागणी मांडली ती जर त्याला कळली, 57-56 हजार कोटीची एक पुरवणी मागणी आपली असते, त्याचं राज्याचं बजेट 1.5 लाख कोटी नाही, तर इथे एक पुरवणी मागणी आम्ही 56,000 आणि 57,000 कोटी रुपयापर्यंत मांडायला लागलोय। मग कशाच्या जोरावर हा माणूस अध्यक्ष महोदय म्हणतोय? खुद्द सरकारमधल्याच अनेकांनी दुबेनं ओकलेल्या गरळीला गैर ठरवलं असलं तरी दुबेंचं वक्तव्य महाराष्ट्रासाठी नव्हतं असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस करतायत। देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो? तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइन्स हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइन्स है? महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणालाही अधिकार नाही। अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात आम्ही खपू घेणार नाही। निशिकांत दुबेंचं वक्तव्य निश्चितच निंदनीय त्या ठिकाणी आहे। खासदार दुबेंच्या वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नाही। आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहतो, आम्ही देखील मराठी आहोत। निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत, ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही। तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात। मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे। रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो। और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, तुमको पटक पटक के मारेंगे। माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात अभिमन्यूजी की महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे, देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात गुंतवणूक येते, असं मुख्यमंत्र्यांचं ऐकून ऐकून पाठ झाले आम्हाला। भारतीय जनता पक्षाचं असं का मत आहे? भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, मग भाजपचा एक खासदार तुम्ही दिल्लीत जावा, भाजपची मीटिंग घ्या सगळ्या खासदारांची आणि महाराष्ट्राची प्रगती एकदा अध्यक्ष महोदय सांगा, जर तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर। दरम्यान दुबेनं आता उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ट्विटरवर काही संपत्तीच्या तपशिलांची यादी टाकत इतने पैसे कहां से लाते हो असं म्हणत सवाल केलाय। मात्र काही गैर असेल तर केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना कारवाईला उशीर का असे सवालही दुबेला विचारले जात आहेत। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो?
बुडाखालचा अंधार न पाहता ज्या दुबेनं महाराष्ट्राबद्दल अवमानकारक शब्द काढले त्याच्याच उत्तराला काल मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी झालेल्या अनेक मराठीसह हिंदी भाषिक लोकांनीही उत्तर दिली. त्याने लॉकडाऊनमध्ये यांच्या परप्रांतांच्या तोंडात घास घातला, परप्रांताच्या तोंडात घास घातला आणि त्यांना भरवलं. आतले आपले दागदागिने विकून त्यांना परप्रांतांना खायला घातलं आणि प्रत्येक बसमध्ये बसून त्यांना गावी सोडलं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे की नाही? आज मराठी माणूस छटतोय. आज त्यांना परप्रांतांनी सगळी जागा अडवली, परत फॉरेस्टची जागा अडवली, परत तुमचं गव्हर्नमेंटची जागा अडवली आणि ते आज सेट झालेत आणि आम्हाला सांगतात तुम्हाला खायला घालू. आम्हाला खायला घालणार मराठी माणसाला? हा, मराठी माणसाला खायला घालण्याचा. तुमचं नाव काय? गुप्ताजी. हे काय तिवारीजी? हे अनेक पिढ्यांपासून इथे उभे आहेत. ते गलत आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये, हा मीरा भाईंदर मध्ये ना किती महाराष्ट्रीयन लोकांनी सतावले आहेत, किती जमीन हडप केलेल्या आहेत. ते परप्रांतीय येऊन का स्वतः माहिती आहेत का लोकांची? किती जमीन हड़प, खाड़ी जमीन हड़पून घेऊन आले. मराठी अस्मिता के लिए हम लोग हमेशा खड़े हैं. क्यों कि आज महाराष्ट्र है, महाराष्ट्र के लोग हैं, उनके बीच में मैं रह करके अपने अस्तित्व को बनाया हूँ. तो इन्हीं के भरोसे बनाया हूँ. इसकी मेरी कर्मभूमि है. उत्तर प्रदेश सिर्फ जन्मभूमि है, लेकिन ये हमारी कर्मभूमि है, हमारी ये माँ है. और यहाँ के जितने लोग हैं हमारे भाई बंधु हैं. अगर मैं इनके अस्मिता के खिलाफ अगर जाऊंगा तो निश्चित है उबाल आएगा. आज हमारे खिलाफ कोई उत्तर प्रदेश में जाएगा तो हम भी वही बात करेंगे. ये हम महाराष्ट्र की अस्मिता का आपको सम्मान करना पड़ेगा. अगर आप सम्मान नहीं करेंगे तो आपको महाराष्ट्र में रहने का हक नहीं है. काही दिवसांपूर्वी मराठी हिंदी वादावर तुम्ही बाहेरच्या राज्यात गेलात तर तुम्हाला पटकून मारू असं म्हणत दुबेनं धमकी दिली होती. मात्र त्याच दुबेला आता महाराष्ट्रातून फोन सुरू झाल्यानंतर समोरून काहीही प्रतिसाद देत नसल्याचा दावा एका क्लिपमधून होतोय. हॅलो दुबेजी, नमस्ते. हॅलो दुबे साहेब, नमस्कार. हॅलो 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 हॅलो. हाँ, अरे दुबे जी, आप तो बात भी नहीं कर रहे, क्या पटक पटक के मारेंगे लोगों को? हेलो, मैं बोला दुबे जी, आप लोग बोलते हैं लोगों को पटक के मारेंगे. हाँ, अरे आप बात नहीं कर रहे ना, मारेंगे क्या? यही फट रही है आपकी फोन पे बात करने को. कौन बोल रहा है? ये दुबे जी का नंबर नहीं है ना? मैं रमेश पाटिल बात कर रहा हूँ. आपका आवाज पहचान रहा हूँ मैं आपको. आप आवाज क्या पहचानते हो? फिर तर्री बातें करते तुम, मारेंगे आके, ऐसा मारेंगे. मुळात भाषेचा वाद, हिंदीला विरोध किंवा फक्त मराठीच बोला याचा नसून मराठीतून बोलण्याचा आग्रह धरा आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करा असा आहे. त्यावर आम्ही मराठी बोलणारच नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा अशी वक्तव्य होत असल्यानं वाद अजून चिघळतोय. काल अलिबागमध्ये एका परप्रांतीयानं पावसाला मराठी येत नसल्यानं तो गुजरातमध्ये जातो असं स्टेटस ठेवल्यानं वाद ओढवून घेतला. प्रकरण वाढल्यानंतर अखेर माफी मागितली गेली. गुजरात में भारी बारिश हो रही है लेकिन मुंबई में नहीं. मुंबई में बारिश क्यों नहीं हो रही है? रेन ने कहा कि मैं आया हूँ, पर उसने पूछा कि क्या मुझे मराठी आती है. म्हणजे तू अमितची टिंगल करतो. टिंगलच आहे, टिंगल नाही काय. तो मराठी लोकांना येडा समजतोय, काय पण तुम्ही टाकताय काय? आपण त्याचा अर्थ काय होतो? मराठी मोठे झालात तुम्ही गुजराती लोक, मराठी लोकांच्या जीवावरच ना. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.